मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. गुरु समाजाचा एल्गार न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू, ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांचा बोरमलनाथ येथे इशारा. राज्यव्यापी बैठकीत आंदोलनाचे निर्धार, महाराष्ट्राच्या जनजागृतीच्या दौऱ्याची केली घोषणा. महाराष्ट्रातील सकल गुरव समाज तसेच इनाम वर्ग 3 जमिनीधारकांच्या प्रलंबित प्रश्नावर निर्णायक चर्चा करण्यासाठी श्री क्षेत्र बोरमलनाथ येथे अखिल गुरव समाज संघटनेचे भव्य राज्यव्यापी बैठक उत्सवात पार पडली. या बैठकीत शासनाच्या प्रस्तावित प्रारूप कायद्याविरोधात तीव्र भूमिका घेत न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या बैठकीच्या सुरुवात बोरमलनाथ देवस्थान देवाच्या भावपूर्ण आरतीने दीप प्रज्वलनाने करण्यात आली आणि प्रमुख देवतांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. या महत्वपूर्ण बैठकीचे अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी भूषविले. प्रस्ताविकात बोरमलनाथ देवस्थानचे अध्यक्ष आबासाहेब शिलार यांनी उपस्थितांचे स्वागत करत बैठकीमागची भूमिका स्पष्ट केली. यानंतर ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी समाजासमोरील सध्याची आव्हाने, संघटनेच्या आगामी रणनीती आणि न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात येणाऱ्या पावलांचा सविस्तर आढावा घेणे, शासनाच्या प्रस्तावित प्रारूप कायद्याच्या प्रमुख मसुद्याचे विश्लेषण करून ॲडव्होकेट मुकुंद आगलावे यांनी यातील त्रुटी अधोरेखित केल्या. हा मसुदा समाजावर अन्याय करणारा असून त्याविरोधात कायदेशीर आणि संघटनात्मक लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले. जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की समाज हिताला बाधा आणणारा कोणताही निर्णय आम्ही स्वीकारणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही आमचा तीव्र विरोध नोंदवू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू. पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शीतलदादा शिंदे यांनी समाज बांधवांना एकजुटीने आवाहन केले. यावेळी समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल दौलत नाना शितळे, ॲडव्होकेट मुकुंद आगलावे आणि कैलासबा शिलार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघटनेच्या विस्तारासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ॲडव्होकेट सचिन रेणुकर यांचे प्रदेश मानद अध्यक्षपदी तर भीमराव गुरव यांचे प्रदेश कार्यकर्ता अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीत एकमुखानं ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रभर जनजागृतीसाठी राज्यव्यापी दौरा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन धनंजय दरे यांनी केले. या ऐतिहासिक बैठकीस डॉक्टर रंगनाथ गुरव, सुभाष अण्णा शिंदे, संतोष वाघमारे, मनीषाताई पांडे, श्रद्धाताई साखरे, दत्तात्रय गुरव, प्रदीप पाटील, आदिनाथ पुजारी, उमेश खंडागळे, माधवीताई साळुंके, स्मिताताई क्षीरसागर यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे गुरव समाजाच्या हक्क लढ्याला एक नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी.